नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिक्षक भरती अंतिम टप्प्यात चालू आहे आणि शिक्षक भरतीचा अंतिम टप्पा म्हणजे काय आहे हे तुम्हाला संपूर्ण आज महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती पटवून सांगणार आहे कशाप्रकारे शिक्षक भरतीला प्रेफरन्स दिला पाहिजे, कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकला पाहिजे, की कुठली शाळा तुम्हाला सिलेक्ट करू शकते, कुठल्या शाळेमध्ये कशाप्रकारे मुलाखत घेतली जाते आणि कशाप्रकारे पूर्णपणे चर्चासत्र असतं हे तुम्हाला आज पूर्णपणे समजून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनल नसाल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जे भावी शिक्षक होणार आहेत त्यांनी जर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आणखी नवीन नवीन माहिती मोफतमध्ये बघायला मिळणार. फक्त तुम्हाला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं, ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही करायचं नाही. फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला शिक्षक भरती संदर्भात पूर्णपणे अपडेट जे आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे. कशा प्रकारे शिक्षक भरती होणार आहे, कशा प्रकारे जागा पडणार आहेत, कुठल्या आता आपल्याला माहिती आहे की 15 जूनपर्यंत शाळांना कशा प्रकारे मदत दिलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि शिक्षक भरतीमध्ये कशा प्रकारे जागा आहेत आणि कुठल्या जिल्ह्याला किती जागा असणार आहेत. तर आता ही 15 जून ही तारीख आपल्याला माहिती वाढवलेली होती आणि 15 जून ही तारीख अत्यंत महत्त्वाची तारीख ठरलेली आहे. ही शिक्षक भरतीचा अंतिम टप्पा ह्याच्यामध्ये ठरणार आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल आपल्याला माहित आहे ही शिक्षक भरतीसाठी काढलेलं आहे. पवित्र पोर्टल ह्याच्यामध्ये काय असतं तर ही शिक्षक भरतीच्या जाहिराती ह्या पूर्णपणे जाहिराती शिक्षक भरतीच्या ह्या पवित्र पोर्टलमध्ये येतात आणि ह्या पवित्र पोर्टल म्हणजे काय तर ज्या शाळांना 15 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे की बाबांना तुम्ही तुमच्या शाळेमधील रिक्त पदांच्या जागा ह्या पवित्र पोर्टलमध्ये टाका आणि ह्या जागा पवित्र पोर्टलमध्ये आपल्याला 15 तारखेला पूर्णपणे ह्याच्यामध्ये जागा आता पडायला चालू आहेत. म्हणजे आता जून महिन्यात चालू आता 8 तारीख आहे आणि अजून 5 ते 6 दिवस म्हणजे 6 ते 7 दिवस आणखीन 6 ते 7 दिवस वाट बघायची आहे आणि 15 तारीख आली की ही पूर्णपणे पवित्र पोर्टल जे आहे ते खुलं होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे शाळांची मुदत संपणार आहे. की शाळांची मुदत काय संपणार आहे तर ही जाहिराती जी आहे त्या पवित्र पोर्टलमध्ये आपल्याला टाकायचे आणि ते शिक्षक आणि जे शाळेचे क्लार्क आहेत ते संस्था चालक ते ह्याच्यामध्ये काम चालू आहे आणि त्यांच्यासाठी पवित्र पोर्टल उघड आहे. फक्त शाळांसाठी लॉग इन होत आहे, विद्यार्थ्यासाठी लॉग इन होत नाही. आता विषय आहे की पवित्र पोर्टल कधी लॉग इन होणार आणि पवित्र पोर्टल लॉग इन झाल्यानंतर आपल्या नावाखाली किती शाळा येणार, आपण कुठल्या शाळेमध्ये सहभाग होऊ शकतो, आपल्याला कुठल्या शाळा येऊ शकतात. तर मित्रांनो माहिती आहे आपल्याला एका विद्यार्थ्याच्या खाली शाळा येतात आणि अशा प्रकारे शाळा आल्यानंतर ह्याच्यामध्ये 2 टप्पा असतात. एक म्हणजे जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषद शाळा म्हणजे प्राथमिक आणि त्यानंतर माध्यमिक. आता माध्यमिकचा विषय काय आणि त्याच्यामध्ये एक आहे 9वी ते 10वी 9 ते 10 ह्याच्यामध्ये TET हा विषय नाही. 9वी-10वीला हा TET लागत नाही, लक्षात घ्या. ज्याने 9वी-10वीला फॉर्म टाकलेला आहे म्हणजे ज्याने B.Ed वरनं ज्यांचं समजा BA B.Ed झाले, एखाद्याचं शिक्षण BA B.Ed झालेलं असेल तर त्याला TET हा BA B.Ed झाला असेल आणि त्यानं टेट दिली असेल TIT टेट तर त्याला TET ही परीक्षा लागत नाही. आतापर्यंत अजून नियम झालेला नाही. पण ज्याला जिल्हा परिषदला अप्लाय करायचं आहे, ज्यांना माध्यमिक लेवलला म्हणजे 6वी ते 8वीला अप्लाय करायचं आहे, त्यांना TET जे आहे ते बंधनकारक असणार आहे मित्रांनो. आणि TET परीक्षा असल्याशिवाय तुम्हाला पवित्र पोर्टलमध्ये अप्लाय करायला येत नाही. आता ज्यांना माहिती आहे ज्यांची TET झालेली आहे तेच फक्त पवित्र पोर्टलला 1ली ते 5वी व 6वी ते 8वीला आहेत आणि ज्यांचं TET नाही आणि ज्यांचं BA झालेलं आहे, BA प्लस B.Ed झालेलं आहे, त्यांना 9वी ते 10वीला TET नाही नसल्यामुळे ते 9वी-10वीला अप्लाय करू शकतात. मित्रांनो आता ही जाहिरात आपल्याला कधी बघायला मिळणार आहे तर 15 जूनला आपल्याला पूर्णपणे ह्याच्यामध्ये जाहिराती बघायला मिळणार आहेत आणि 15 जूनला लगेच मिळणार नाहीत. कारण की आता समजा 15 तारखेला जर काय झालं तर आणखी आता मुदत तर वाढू शकत नाही, ती लक्षात घ्या. आता शिक्षक भरती अंतिम टप्प्यात आली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माध्यमिकचं तुमच्या नावाखाली कुठल्या जिल्ह्याच्या शाळा पडणार, माध्यमिकच्या जिल्हा परिषदेच्या कुठल्या पडणार. आता आपल्या सवडीनुसार म्हणजे आता जे समजा लेडीज महिला आहेत, महिलांसाठी कसा विषय असतो तर त्या महिला ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याला जर तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रेफरन्स मिळू शकेल, चांगल्या प्रकारे तिथं होऊ शकेल. आणि मुलांनी काय केलं समजा आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो आणि कोकण विभागामध्ये जर फॉर्म टाकले तर तिथं देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे संधी मिळू शकते. देखील चांगल्या प्रकारे कोकणात टाकण्याचा फायदा काय मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे कोकणात शिक्षक टिकत नाही जास्त करून. कोकणात का टिकत नाही तर कोकण हा सध्या दुर्मिळ भाग झालेला आहे. त्याच्यामध्ये रेंजचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बऱ्याच शिक्षकांना काय होतं, नवीन शिक्षकांना बरं वाटतं पण वरचेवर जर जास्तीत जास्त जर सर्व्हिस झाली तर तिथला शिक्षक बोर होतो आणि तो आपल्या भागामध्ये बदली करून येतो. म्हणजे तिथं जागा शिल्लक आहेत. म्हणजे जास्तीत जास्त कोकणातल्या ज्या जागा आपल्यासमोर बघायला मिळणार आहेत तिथे जिल्हा परिषद देखील शाळा आहेत आणि कुठल्या शाळा असणार आहे ही मी पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. सविस्तर माहिती आपल्या
यूट्यूब चॅनल येतच राहणार. तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल करून टाका, कारण की फक्त तुम्हाला शिक्षक भरतीबद्दल बेसमेंट तुम्हाला सांगणार आहे, की सांगितलेलं आहे कशाप्रकारे किती तारखेला काय काय होणार आहे ती तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशाप्रकारे प्रेफरन्स द्यायचा आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला पाहिजे, लेडीजनं कुठं भरला पाहिजे, जेंट्सनं कुठं भरला पाहिजे, मुलांनी कुठं भरला पाहिजे, मुलींनी कुठं भरला पाहिजे, संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. त्याच्यामुळे तुम्ही जर काय नवीन असाल तर आज आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.